हॅलो, पायल किचन टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही जशा बाकीच्या टिप्सना प्रेम दिलं तसंच यांना सुद्धा द्या। चला तर बघूया आपली आजची टिप। 1. आमटी भाजीच्या मसाल्यामध्ये धने हा महत्त्वाचा पदार्थ आहे। आमटी भाजीला धन्यामुळे एक प्रकारचा सुगंध येतो। 2. धन्याच्या हिरव्या रोपाला कोथिंबीर असे म्हणतात। घराच्या परसात अगर कुंड्यात धने पेरल्यास थोड्याच दिवसात त्यांना अंकुर फुटतात। अशा प्रकारे धने पेरून रोज ताजी कोथिंबीर मिळू शकते। 3. ओले धने सुकवून तयार केलेली धन्याची डाळ मुखशुद्धीसाठी वापरली जाते। 4. धने तुरट सिग्न वीर्यासाठी अहितकारक, मूत्रवर्धक, हलके, कडवट, तिखट, उष्णवीर्य, अग्निप्रदीप्त, पाचक, ज्वरनाशक, रुचिवर्धक, जुलाबात गुणकारी, पाकात मधुर व त्रिशोथ दूर करणारे आहेत। तृषा, दाह, उलटी, श्वास, खोकला, अशक्तपणा व कृमी हे विकार नष्ट करण्याचा गुण धन्यामध्ये आहे। पित्ताचे विकार व शरीरातील वाढलेल्या अतिरिक्त उष्णतेवर धन्याचा उपयोग केला जातो। 5. चरक धन्याला तृषानाशक व सर्दीनाशक समजतात। सुश्रुत धन्याला ज्वरनाशक, दीपक, दहाननाशक, अरुचीनाशक व उलटीवर गुणकारी समजतात। 6. अर्धा तोळा धने उकळून त्यात दूध व साखर घालून रोज सकाळी हा चहा प्यायल्याने पाचनक्रिया सुधारते। 7. धने पाण्यात भिजत ठेवून त्यात ते चांगले कुस्करावेत, नंतर ते पाणी गाळून घेऊन त्यात मध व साखर घालून वरचेवर ते पाणी प्यायल्याने तृषा शांत होते। 8. फार तहान लागते किंवा पोटात उष्णता वाढते अशा वेळी धने रात्री पाण्यात भिजत घालावेत। सकाळी ते पाणी गाळून घेऊन त्यात साखर टाकावी आणि दिवसातून 3 ते 4 वेळा प्यावे। 9. क्षयरोगातल्या खोकल्यावर ज्येष्ठमधाचा फार उपयोग होतो। ज्येष्ठमधाचे वस्त्रागळ चूर्ण त्यात निम्मे सितोलादी चूर्ण मिसळून तूप आणि मधातून वारंवार चाटण केल्यास खोकला सुटून छाती हलकी होते। 10. अति घामाने शरीर थंड पडत असेल तर सुके खोबरे, लसूण आणि ओवा ही एकत्र वाटून त्याच्या गोळ्या करून खाव्यात। घाम यायचा थांबतो आणि शरीर थंड पडत नाही। 11. तुळशीच्या पानांचा अंगरस आणि मध ही एकत्र करून प्रत्येक वेळी 2 चमचे प्रमाणे दिवसातून 3 वेळा काही दिवस नियमित घेतल्यास शरीरातील फाजील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते। 12. आवाज बसला तर हळद पूड आणि गूळ एकत्र करून त्याच्या लहान गोळ्या तयार कराव्यात आणि सकाळ संध्याकाळ त्या गरम दुधाबरोबर घ्याव्या। 13. धने पाण्यात भिजत ठेवावेत, नंतर चांगले कुस्करून त्यात थोडी खडीसाखर घालून प्यायल्याने दिल्याने उन्हापासून होणारा त्रास नाहीसा होतो। 14. धने पाण्यात भिजत घालावेत, नंतर ते पाण्यातून कुस्करून ते पाणी गाळून घेऊन त्याने डोळे धुतल्यास डोळे दुखण्याचे बंद होते। देवी निघाल्या असताना अशा पाण्याने डोळे धुतल्याने डोळ्यात देवी येत नाहीत किंवा डोळ्याची कसलीही हानी होत नाही। अशा प्रकारे आपली आजची टिप्स संपलेली आहे। अशाच नवनवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की बघा। थँक्यू फॉर वॉचिंग।